आसाममध्ये सध्या गेल्या अनेक वर्षांमधला सगळ्यात भीषण असा महापूर आलाय. या पुराचा फटका 5.5 ते 6 लाख लोकांना बसलाय आणि आजपर्यंत समोर आलेल्या ऑफिशियल आकडेवारीनुसार या पुरात सुमारे 68 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. एकूण 10 जिल्ह्यांमधल्या 810 गावांना या पुराचा फटका बसलाय. चराईदेव जिल्हा सगळ्यात जास्त प्रभावित झाला असून तिथे जवळपास 2 लाख लोकांची घरं अजूनही पाण्याखाली आहेत. यासोबतच गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या जिल्ह्यांमध्ये देखील तेवढीच भीषण परिस्थिती आहे. एकूण आसाममध्ये सुमारे 56,000 हेक्टर शेतजमीन देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि परिस्थिती अजूनही तशीच आहे. एका अपडेटनुसार सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे, पण ती तशीच राहील याची खात्री नाहीये. पाण्याची पातळी कधीही पुन्हा वाढू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आसाममध्ये एवढी भीषण पूर परिस्थिती कशामुळे झाली आहे, प्रशासन ही परिस्थिती कसं हाताळतंय आणि पुढे काय होऊ शकतं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. आसाममधली सध्याची परिस्थिती विदारक आहेच, पण प्रश्न असा आहे की आसाममध्ये दरवर्षी असे प्रलयकारी पूर का येतात? याचं मुख्य कारण म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. तिबेटच्या पठारावर उगम पावणारी ही नदी अरुणाचल प्रदेशमधून आसाममध्ये येते. या नदीच्या पाण्यासोबत भरपूर प्रमाणात वाळू आणि गाळ वाहत येतो आणि तो पात्रातच साचू लागतो. यामुळे नदीचे पाणी पुढे नेण्याची क्षमता कमी होते आणि पाणी आजूबाजूला सखल भागात पसरतं. हे तर झालं नैसर्गिक कारण, पण खरं तर मानवी हस्तक्षेप हे जास्त महत्वाचं कारण आहे. गेल्या 7 दशकांमध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांवर तब्बल 423 बांध बांधले गेलेत. त्यातले जवळपास 300 बांध इतके जुने आहेत की ते सारखे फुटत असतात. डोंगराळ भागातील बेसुमार जंगलतोड आणि अनियंत्रित डोंगर कापणी हे देखील तज्ज्ञांच्या मते पुराची तीव्रता वाढवणारं मुख्य कारण आहे. याशिवाय नदीकाठावरील अतिक्रमण, ओलसर जमिनींचा नाश, शहरीकरणामुळे बिघडलेली नैसर्गिक जलनिस्सारण व्यवस्था आणि हवामान बदलामुळे बदललेला पावसाचा पॅटर्न, म्हणजे कमी दिवसात जास्त पाऊस पडणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आसामला दरवर्षी याच संकटात ढकलतात. पण यंदाचा पुराचा सीन थोडा वेगळा होता. 19 जुलैच्या पहाटे नागालँडमधील मोन जिल्ह्याजवळ मोठं भूस्खलन झालं आणि त्याच वेळी तिथल्या एका जलविद्युत प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं होतं. या दोन्ही घटना एकत्र झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून दिखो नदीला अचानक मोठा पूर आला. सॅटेलाइट इमेजेस पाहिल्या तर कितीतरी ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी तिप्पट वाढल्याचं दिसून आलं. पुराच्या सुरुवातीच्या 3-4 दिवसांमध्ये तर लाखो लोकांपर्यंत मदत देखील पोहोचू शकली नाही, कारण रस्तेच पाण्याखाली आले होते. आत्ताचा अपडेट म्हणाल तर कितीतरी ठिकाणी पूर ओसरताना दिसतोय, पण त्यामागे नवीन संकट उभं राहतंय. घरं, रस्ते, शेतजमीन अशा सगळीकडं गुडघाभर गाळाचे थर साचलेत. हजारो कुटुंब अजूनही शाळा, मंदिरं आणि रस्त्यांच्या कडेला तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहत आहेत. लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध अशा सगळ्यांना अन्न आणि अपुऱ्या व्यवस्थेचा सगळ्यात जास्त फटका बसतोय. साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांची भीती वाढली आणि रस्त्याच्या रस्ते वाहून गेल्यामुळे मदत करणं, रिलीफ पाठवणं देखील अवघड झालंय. त्यातच आणखीन एक मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो म्हणजे मदत म्हणून पाठवल्या जाणाऱ्या गोष्टींची, फूड पॅकेजची अवस्था. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की मदतीची ही पाकिटं हेलिकॉप्टरमधून अक्षरशः खाली फेकण्यात येत आहेत. ती जमिनीवर कशीही पडतायत. त्यापेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे ही पाकिटं अर्धी फाटलेली आहेत. त्यामध्ये चिखल गेलाय. भाताच्या नावाखाली जे काही दिलं जातंय ते चिखलाने भरलेलं आहे. आतली दुधाची पाकिटं फाटलेली आहेत आणि पाण्याच्या बॉटल्स चक्क मोकळ्या आहेत. एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मदतीमध्ये राजकारण केलं जात असल्याचे आरोप देखील आहेतच. माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. काही ठिकाणी तर मागील निवडणुकीतल्या मतदानाच्या पॅटर्नवरून राजकीय हिशोब ठेवून मदत वाटली जाते अशी देखील चर्चा तिथल्या नागरिकांमध्ये आहे. दिखो नदी पात्रातील बेकायदेशीर वाळू उपशामुळे नाझिरा जिल्ह्यातली पूरस्थिती अधिक बिकट झाल्याचा आरोप देखील झैकिया यांनी केलाय. एकूणच हा पूर मानवी चुकांमुळे आल्याचं मत अधिक व्यक्त केलं जातंय. मदतीची खरी गरज असलेल्या कुटुंबांबाबत एक महत्त्वाचा मुद्दा शिवसागरचे आमदार आणि रेंजर दलाचे अध्यक्ष अखिल गोगोई यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या मते अजूनही 30% दुर्गम भागांमध्ये मदत किंवा बचाव कार्य पोहोचलेलंच नाही आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबांनीही आपली वाहनं, घरं आणि सगळं सामान गमावलंय. त्यांनी सरकारवर टीका करत हे पूर राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे, कारण तसं काही झालं नाही तर पीडितांना फक्त 5,000 ते 6,000 रुपये इतकीच भरपाई मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मात्र परिस्थिती सुधारत असल्याचा आणि मृतांचा आकडा 100 पर्यंत पोहोचणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय. आताची परिस्थिती पाहायला गेलं तर बरीच सुधारणा दिसतेय. 24 जुलैच्या आकडेवारीनुसार 883 गावं पाण्याखाली होती आणि 4.25 लाख जनावरं बाधित झाली होती.
आत्ताच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार सध्या 763 गावं अजूनही पाण्याखाली आहेत. 4 जिल्ह्यांमध्ये 354 मदत शिबिरं आणि वाटप केंद्र सुरू आहेत. पूर ओसरत असला तरी परिस्थिती लगेच सुधारेल असंही नाही. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार आसाम आणि मेघालयमध्ये 27 ते 31 जुलैच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या 3-4 दिवसांमध्ये नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात कितीतरी सामाजिक संस्था देखील मदतीसाठी पुढे आलेल्या दिसत आहेत. कितीतरी सेलिब्रिटी देखील मदतीसाठी हाक देत आहेत. आपण महाराष्ट्रात बसून आसाममधल्या आपल्या देशबांधवांना मदत करण्यासाठी या संस्थांची मदत घेऊ शकतो. सोबतच आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देखील कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तुमचा एक छोटासा वाटा एखाद्या गरजू कुटुंबाला अन्न, औषध किंवा निवारा मिळवून देऊ शकतो. अगदी आर्थिक मदत नाही केली तरी आपण या संकटाची माहिती इतरांना सांगून जनजागृती तरी नक्कीच करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आसाममधील महापूर हा निसर्गाचा कोप आहे की मानवी चुकांचा दुष्परिणाम, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.